नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे पॅगोडाला. तर आमचा इकडचा आधीचा एक व्लॉग आहे, तुम्हाला इथे आय बटनमध्ये दिसेल पॅगोडाचा. जेव्हा 2 वर्षापूर्वीचा व्लॉग आहे तेव्हा हा तो बघा, एक नंबर व्लॉग आहे. आता आम्ही बघितलं, जबरदस्ती दाखवतोय. हां ठीक आहे, तो एक नंबर व्लॉग आहे. तेव्हा मी म्हणजे असले एफर्ट्स घ्यायचो ना व्हिडिओ बनवायला वगैरे. आता थोडं आता काय माहिती, जसं जसा मोठा होत चाललो आहे, वेडा होत चाललो आहे. जसं तेव्हा ना भाई खूप एफर्ट्स घ्यायचो. हां मी ते हेअर कट का केलेला माहिती आहे का, व्हिडिओसाठी प्रँक केलेला मी. आपल्यासोबत आहे हे बघा, ही मला काय बोलते माहिती आहे का, चल ठीक आहे ही इंस्टावर चांगले कंटेंट बनवते, मला कंटेंट बनवायला हेल्प करते, ठीक आहे आय ॲग्री. ही बोलते यूट्यूबर भाई मी 1K सबस्क्रायबर तर असेच करेन. भाई काय मेहनत घेतली आहे हिला जरा सांगा. तुम्ही जे आपले सबस्क्रायबर आहेत ना सांगा. आता हा व्लॉग येईल की नाही माहीत नाही, बट माझं असं मत आहे, हा व्लॉग आणि एकदा आपण माहिती आहे नायट्रो बेस्पोकच्या खाली बसलेलो तो ब्लॉग दोन्ही मी मर्ज करून टाकतो. काय बोलते, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तसा मर्ज केलेला विषय आहे काहीतरी, ठीक आहे. आणि आता ही बोलते की आपण यूट्यूब परत चालू करायचं, म्हणजे मी मला बोलते तू यूट्यूब परत चालू कर, यूट्यूब एकदम मस्त करतोस. मी बोलली चांगलंच करतो मग मी, कॉन्फिडेंटली किती बोलतो मी. हेच जर तुम्हाला स्क्रिप्ट सांग इंस्टाची, मी बोलूच नाही शकणार. हे बिंदास बोलतो, मला तर भीतीच नाही वाटत. बघ लोक जरी बघतात ना तरी मला वाटते ना, पण तुझ्यासोबत तू नको बोलू. कारण माझा ह्युमर लय डेंजर आहे ना, म्हणून हिला भीती वाटते. ती मराठी किती खतरनाक बोलतो ना, मी लय डेंजर. हिंदी बोल, तुझे हिंदी चालतील. आणि ही पुण्याची आहे, पुण्याची. तुम्ही सांगा पुण्याची लोक कशी असतात. 4 वाजता दुपारी झोपून 4 वाजता उठायला लागतं आम्हाला. का असं चोरासारखी का बोलते, मोठ्याने बोल बाई, माझ्या लोकांना एकदम क्लिअर ऐकायला गेलं पाहिजे. आता आपण हे केलं ते सांग कसं. काय ते आनपान, काय आनपान भाई जरा तू नीट बोल त्याच्याबद्दल. हां मग आनपान भाई मी समजतोय, मी नीटच बोलतो. माझ्या मनात थोडी पाप आहे, तुझ्या मनात पाप असेल. मी एखाद्याला खोटं पाडू शकतो यूट्यूबवर. बोल ना काय केलं ते, काय केलं ते सांग ना. मला काय कळलंच नाही त्यांची भाषा काय. तेच ना आनपान की आनापान. आनापान केलं तर त्याच्यामध्ये काय सांगितलं सांग, इथे काय करायचं मग. आणि त्या लोकांना सांग कसं तू त्या लोकांना करायचं असेल तर. इनहेल आणि एक्झेल करायचं आहे. हे तर नॉर्मली पण करतो, नाही तर मरणार नाही. अरे बट ते सांग ना त्यांनी सांगितलं यूट्यूबची. सॉरी बोल, हिच्याकडे कॅमेरा दिला, थोडं सांभाळून घ्या. इनहेल आणि एक्झेल करायचं आहे आणि ब्रीदिंगवर कंट्रोल करायचं आहे. ब्रीदिंगवर फोकस करायचं आहे, कंट्रोल कंट्रोल करतील आणि जातील. ब्रीदिंगवर कंट्रोल करायचं आहे आणि कंट्रोल करायचं आहे, परत कंट्रोल, सॉरी ब्रीदिंगवर फोकस करायचं आहे. श्वास आत आला तर श्वास आत आला तर असं लक्ष द्यायचं आहे की श्वास आत येतोय, बाहेर जातोय तर बाहेर जातोय. श्वास मोठा येतोय तर मोठा येतोय, छोटा येतोय तर छोटा येतोय. हां फील करायचं आहे. बोलायला लागले भाई मी घाबरलो, काय बोलताय ते समजत नव्हतं. फील करायचं आहे. आणि युट्यूबर कुठची ऑडिओ त्यांनी सांगितली ना, आनापान प्रोसेस बाय यू सत्यनारायण SN. आनापान असं काहीतरी टाका, पॅगोडा विपासना SN विपासना. हां तर येईल ते. माझं बाई हे करायच्या आधीच माझं माइंड एकदम. मी जास्त डल दिसते ना, जसं असतं तसंच दिसतं भाई. यूट्यूबला तसंच दिसतं. इंस्टाने फिल्टर नाही चालत तिथे. अंघोळ नाही केली आहेस तर नाही केली आहेस वाटते. मी केली आहे तू नाही. मी केली आहे तू नाही केली आहेस. इथे बाई सरळ दिसून येतं बाई. मी वाटते बघ अंघोळ केलेली, तू नाही वाटत आहेस है ना. जो सारखा बोलत असतो ना प्रूव्ह करायला बघतो, ते लोक समजून जातात. लोक मला हिने अंघोळ नाही केलेली, हा बिना अंघोळच्या पोरींसोबत तू अंघोळ नाही करत. शी म्हणाला बाई, नशीब लागतं अशा पोरींसोबत फिरायला. काही मला नाही फिरायचं, अंघोळ करणार. मी केली आहे. हो खोटं बोलते, बोल कॅमेरा समोर. तू तर खोटं नाही बोलत ना. नाहीच बोलत आहे मग. जी असते झाली मला कॅमेरा बंद केल्यावर जे बोलणार आहे, तू असं का बोललास. अरे आधी तुझा कॅमेरा तर नीट पकड, असा क्रॉस पकडलायस. हा नीट आहे असं सगळं पकड. हां तुला जर ब्लॉगर बनायचं आहे, काय बोलता बाकी. आता ह्याच्यानंतर आपला चीट डे कार्यक्रम, नुसता चीट डे कार्यक्रम. तुम्ही माझी बॉडी बघू शकता, बॉडी एकदम खराब झालेली आहे. कधी चांगली होती त्याला माहिती आहे.
की मी माझा कमबॅक हा एकदम डेंजर असतो आणि तो लवकरच येणार आहे आता कमबॅक. आणि मला असं वाटतं आता आम्ही जिमला जाणार, ते जिमचे व्लॉग पण बनवणार. आणि मी एक ॲक्च्युली मध्ये एक व्लॉग टाकणार होतो, बट मी आजारी पडलो, त्यामुळे नाही तर एक लेग डे मस्त एका आपल्या पार्टनरसोबत वर्कआउट म्हणजे होता, एक मस्त एक व्लॉग येणार होता, तो येईल लवकरच. काहीतरी वेगळं असं येईल, मजा येईल तुम्हाला. हे बटन कसलं? फोटो काढतेस ते, म्हणजे गरीब लोकांना आयफोन दिला ना की असंच होतं. तुझं फेट तुझ्या यायला पण येतं चालू नाही, तू हे चेंज झालंय ना तुझं, तुझ्या यायला पण सेम येतं. मी बोललो ना गरीब लोकांना जे आयफोन देतं फोटो आले कळलं. गरीब लोक आहेत ना, काय त्यांना समजत नाही फोन कसा वापरायचा, मग हे असं होतं. काय काढते माझी मेमरी फुल करते. बाकी आम्ही पॅगोडाच्या खाली बसलोय, किती मस्त आहे बघा. पॅगोडाच्या खाली नाही बसलो, म्हणजे ते छताखाली. इकडे दे, माझ्याकडे दे ना फोन, मी पकडते, तू बोल. सकाळी काय काय खाल्लंयस? मॅगी तू खाल्लीस, आणि ऑमलेट, ब्रेड पाव म्हणतात त्याला. भाई मी हिला बघितलं, ही सोफिस्टिकेटेड आहे, दाखवते तुम्ही सोफिस्टिकेटेड. आधी आम्हाला असं वाटायचं की भाई ही सोफिस्टिकेटेड आहे, म्हणजे हिच्यासोबत असं काय करायला नको, सगळं व्यवस्थित जायला पाहिजे. आता 2 मिनिटापूर्वी काय केलं हिने माहिती? हे टाकलं मस्ती. परत बोल, काय हे टाकलं? काय हे टाकलं? तुझा फोन, तुझा 16 तुला आपटेन मी. फक्त टाक, मी मस्ती नाही करत आहे. तू हे रेकॉर्ड करायचं ते रेकॉर्ड कर, पण तू टाकलंस तर मी तुझा फोन आपटेन. बाई खरंच सोफिस्टिकेटेड असं मला वाटलं. सोफिस्टिकेटेड नसतं ते, सोफिस्टिकेटेड. हा, हे फक्त नाही, अशी लोक मोठी माणसं असं चुका काढू शकतात, जे लहान ज्यांना येत नाही ना त्यांना चुका काढू शकतात. परत मला असं वाटलं ही अशी आहे, म्हणजे आता हिच्यासोबत राहायला लागलो, भाई माझ्यापेक्षा खतरनाक. मी काय केलं? सोफिस्टिकेटेड तुझ्यापेक्षा तर चांगलीच आहे. लोकांना माहिती आहे मी कसं आहे, मी एकदम सगळं रॉ दाखवतो, काय हे नाही करत, कट नाही करत. माझे व्लॉग्स कट नाही होत, त्यामुळे जे तुझं सांगितलंय मी सोफिस्टिकेटेड आणि कॉफी प्यायली बस. हां, आणि ऑमलेट, ब्रेड, पाव बस खुश. आणि चटाका बटाका खुश, अंड पाव खाल्लं होतं बस, खुश. तर ना ते तर मी टाकणार नाही जे मी बोललोय, ठीक आहे. ह्या व्हिडिओला ना जर तुम्ही आता तसं ते टाकलंस तू, ह्या व्हिडिओला बोलतीये तुझं ते काय टाकलंस? ऐक ना, मी नाही टाकणार ते, मी तुला ते सांगतो नाही टाकणार. पण ह्या व्हिडिओला जर 500 व्ह्यू आले तर मी ते टाकणार पुढच्या ब्लॉगमध्ये, चालेल? 500 व्ह्यूज आले तर तुझं बोल ना काहीतरी खराब आणि मग टाक. अरे का भाई, लोकांना पण मजा आली पाहिजे की नाही सगळं खरं जाणण्यात. खरं नाही त्याच्यात काय, तू स्वतःच बोल सेम आणि मग टाक ह्याच्यात, चालेल? आणि हे सगळं टाकणार, हे मी स्वतःला ढकल म्हणून सगळं टाकणार. तू बोललीस टाकायचं, हे टाकणार बोलला मी. सब बोल, भारी दिसतोय. मला वाटलंच नव्हतं, पण तू मी असं हे टाकतो आपला. भाई 10 मिनिटं झाली, कॅमेरा कंटिन्यू चालू आहे, कंटिन्यू. हे भाई पाऊस पडतोय. ये इकडे ये. असू दे ना, चल लावूया. थांबून काय करणार, एवढा नाही येते, तोपर्यंत पोचू. मध्ये थांबायला नाही काय. इकडे बंद कर आणि काय पण टाकू नकोस. तुम्हाला जर हिच्यासोबत ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि बॉक्सोदी बघायची असेल तर मला खरं सांग ना तुझ्या ब्लॉग मध्ये. भाई काय पण टाकलं तरच आपण पैसेवाले बनणार, गरीबच राहणार नाही आपण. इज्जत हे असं बोलतात भाई, जेव्हा पैसा दिसतो ना भाई पोरी पहिल्या जातात. मला तर बोलवती मला बसून खायचं आहे शुभम. ते इथे इज्जत काढून घ्यायला लागणार तरच बसून खाऊ शकतो. मी असं काय तयार आहेस इज्जत काढून घ्यायला? नाही, मग बसून नाही खाऊ शकत, तुला काम करायला लागणार. मग काम करायला लागणार, मान्य कर, तू काम करशील. मी नाही काम बघितलं, ऐकलं लगेच. नाही. बायसेप दाखव तुझे, बायसेप हुक पोजची. चटाका बटाका बायसेप. जा लवकर आईस्क्रीम आणून द्या. ब्लॉग चालू नको, फोन आपटेन तुझा. भाई त्या दिवशी हिने काय केलं माहितीये, एक ना माणूस होता, तो असं रस्त्यावर त्याचे पाय नव्हते आणि ना तो असं जात असं हे करत होता, असा रिंगाळत होता नॉक सारखा. ही बोलते तो पण नॉक झालाय. शुभम तू
हे चुकून टाकलंच कुठे, मी तुला खरं मारेन. नाही बोलली तू, नाही बोलली. मी नाही आईस्क्रीम आहे तुझ्या हातात, आईस्क्रीम आहे तुझ्या हातात. तू आणून दे आईस्क्रीम. मी नाही खाणार आहे, मी नाही खाणार आहे. तुला पूर्ण खायला लागेल. सगळे व्हिडिओज मी डिलीट करणार. भाई आता हिने मला आईस्क्रीम नाही दिलं. तुम्हाला माहिती आहे शुभमने काय केलंय, एकदम लहान मुलगा वागतो तसं त्याने केलंय. मी एक आईस्क्रीम घेतली होती आणि त्याने एक आईस्क्रीम घेतली होती. नाही पण मी घेतलेली ती तू घेतली ते पण काय बोलतोय, मी घेतलेली ती तू घेतली. म्हणजे जी माझ्यासाठी मी घेतलेली ती हिने माझ्याकडनं खेचून घेतली. मी एक आईस्क्रीम घेतली होती जी डबल चोको लेअर होती आणि ह्याची आईस्क्रीम मँगो पिवळी होती. मँगो डॉली पिवळी. हां, तर याला त्याची आईस्क्रीम माहीत नाही. माझ्या आईस्क्रीमकडे बघून त्याचा जीव आला आईस्क्रीमवर आणि त्याला ती आईस्क्रीम हवी होती. त्याने माझ्याकडे मागितली पण मी त्याला ती दिली नाही. शुभमने परत मागितली आणि शुभमने असा हात घेतला आईस्क्रीम घ्यायला आणि मी असा पाठी घेतला आणि मी आईस्क्रीम दिली नाही. तर याला ते भिकाऱ्यासारखं वाटलं आणि याला राग आला. तर याने त्याच्यात स्वतःची जी आईस्क्रीम होती पिवळीवाली ती आईस्क्रीम त्याने रागवून फेकून दिली. मला कळलं नाही का. आणि तरी पण स्वतःची आईस्क्रीम खाल्ली दगडावर बसून. आणि इतकं विचित्र मुलांसारखा वागलाय शुभम, इतकं विचित्र मुलांसारखा वागलाय की त्याला कधी आईस्क्रीम भेटलीच नाही आयुष्यात. नाहीच भेटली. आणि त्याला ह्या गोष्टीमुळे एवढा राग आलेला की तो बोलत पण नव्हता. आम्ही 5 रुपयाचाच आईस्क्रीम खायचो. आणि मला राग आला की त्याने त्याची आईस्क्रीम फेकली. याने फूडचा अपमान केला, याने आईस्क्रीमचा अपमान केला आणि त्या आईस्क्रीमचे पैसे मी पे केले होते फक्त पूर्ण पिकनिक मध्ये. सगळ्यांना वाटत मी भिकारी आहे. नाही सगळे हिने केले आईस्क्रीमचे नाही. आईस्क्रीमचे पण हिनेच केले. आम्ही गुगल पेचे स्क्रीनशॉट शेअर करू कोणी किती पे केले होते. नक्की करायला लागतील. हा चालेल. कुठनं बनवशील मी तुला आधी पाठवते पैसे तुझे. आम्ही आधी स्क्रीनशॉट शेअर करू कोणी किती पे केले होते. पण आईस्क्रीमचे मी केले होते 90 रुपीज झाले होते आईस्क्रीमचे. त्याची पिवळी आईस्क्रीम 20 रुपयाची होती आणि माझी आईस्क्रीम 70 रुपीजची होती. आणि बॉटल घेतलेली पाण्याची मूर्ख मुलगी बघितलं स्वतःच 70 रुपीज खोटारडी. अच्छा हां, मग ती 20ची असेल. मग तुझी आईस्क्रीम 20ची आणि माझी कितीची होती. माझी 20ची ना माझी 30ची होती. नाही तुझी 20ची होती. प्राईस 40ची होती. तुझी प्राईस बघितलेली 30 आणि 40 70 आणि ते 90 ना 20 रुपये. अजय काय होतं ते 90 रुपीज झाले होते. पैसे पण मी पे केले होते त्याचे. बाई 90 पे केलंय तर एवढं बोलतोय. आणि माझ्या पैशांचं हे सांगे ना आता. टी शर्ट मी दिली आहे, ट्रॅक पण मी दिली, चप्पल घातली ना चप्पल पण मी दिली आहे. बाई ट्रॅक पण माझी मीच घेतलेली आहे आपण ट्रेंड्स मध्ये. आणि फोटो नको शर्ट पण ही टी शर्ट पण मी बर्थडेला ना याने मी जे दिलं होतं ना तो ब्लॉग त्याने टाकलाच नाही. ते सगळं त्याने कट करून टाकलंय आणि बाकी स्वतःच टाकलंय. तेच मला आवडत नाही ना. इथे पण मला बोलायला आवडत नाही मी काय केलंय. हे कट करणार म्हणून मला हे करतोय कट करणार. ते पाऊस गेला. पण याने जे आज वागलंय ते एकदम अतिशय घाणेरड्या मुलासारखं होतं. एकदम लहान मुलं पण अशी वागत नाही जसं तो वागलाय. त्याने स्वतःची आईस्क्रीम फेकून दिली. त्याच्यानंतर तो रडायला लागला सगळीकडे की असं हे झालं म्हणून. आणि नंतर त्याला माझ्यासोबत बोलायला नंतर मी आईस्क्रीम पण देत होती त्याला. माझी देत होती दिली ना. त्याला देणं नाही म्हणत बाई, जबरदस्ती माझ्या तोंडात घातली. मला नको. मी प्रेमाने देत होती पण तो खात नव्हता. तर मग मी उरली जी होती ती मला जात नव्हती. उरली मग मी त्याला एकदा चिपकवली की भाई खा आणि शांत बस. आता मी संध्याकाळी आणि त्याने ती जी पिवळीवाली आईस्क्रीम फेकून दिली ती मला खायची होती. आणि माझा ॲक्च्युली प्लॅन असा होता की मी माझीवाली आईस्क्रीम मला माहिती आहे त्याला आवडली आहे तर मी 2च बाईट खाणार होते आणि मग मी नंतर एक्सचेंज करणार होती आईस्क्रीम. अर्धी खाल्लेली अर्धी झाली 2च बाईट खाल्ली. तिसरी बाईट खाऊन मी देणार होती त्याला आणि त्याची ती वाली असंच बोलतात पोरी. भाई मी बघितलंय की मी असं देणार होती आणि हे करणार होती पण त्या टाइमला काय ना तिकडे बसली रडायला लागले. मी येणारच नाही असंच नाही. रेकॉर्ड करायला पाहिजे होतं जे तू असं ते भिकाऱ्यासारखं जे केलंच ना तिकडे. जे आईस्क्रीम फेकून देणं. मला राग आलाय मला एकदम. मी 2दा मागितलं आणि हर टाइम हा बाहेरचा खातो बाहेरचा खातो. आणि कधी वेळी येऊन बोलतो की काय मी तर बाहेरचं खात नाही मी कधीतरीच खातो. त्यात पण तू अशी करते त्यात पण तू पैसे बघते त्यात पण तू हे करते त्यात पण तू आईस्क्रीम मला खाऊन दिली नाही. मी नॉर्मली बाई रोज बाहेर येऊन खातो काय ना काय. आणि बोलतो की मी तर खातच नाही. बरोबर आहे नाहीच खात त्यांना माहिती आहे.
माझ्याकडे सगळे क्लिप्स आहेत. मी खाल्लं आज, मान्य केलं ना, मग बोललो ना तुला मी आज खाल्लं मी मान्य केलं, मला पण खायचं असा होतं. तडका एकदम 90s मधले लोक एकदम दाखवून देतात आम्ही आलोय तिथून 90s मधून. एक माझी मोठी बहीण आहे मला, ती पण तिला का तशीच तोडते? एकदम वागते, ती एकदम तशीच वागते. नाही, म्हणजे ती तिला खूप साधी लहानपणी आहे, ती खूप साधी म्हणजे आहे. तिला लहानपणी ती खूप- हॉटेलमध्ये वगैरे नेलं ना की तिला आणि काही दिलं नाही. समजा आई बोलली की हे तू कमी खा जरा, आधी एक मागव आणि एक संपून खा, विच इज व्हॅलिड. म्हणजे असं की मला असं भिकाऱ्यासारखंच करायचं होतं, मला आणलंच कशाला हॉटेलमध्ये. मग ती उभी राहणार, मग ती बोलणार मला खायलाच नको, मी घरीच जाते. सेम हा वागला यार एका आईस्क्रीमवरून. हसतोय लाज पण वाटत नाही तुला. नंतर मला आईस्क्रीम आणून पण दिली नाही त्याने, जी फेकली होती, म्हणजे फेकलेली नाही, उचलली नवीन वाली. अरे तू काय केलंस ते सांग, दिलंस तर नाही. मी काहीच तर काय नाही बोललीस? केलं, मी दिली नको नाही बोल. आईस्क्रीम. काय बोललीस नंतर? मी बोललं मी येते. हा नको खाऊस ना, तुम्हाला काय करायचं, सगळं रूल्डी बोलतेस ते पण सांग. इथे कशाला शाणी बनतेस आणि क्यूट बनतेस, तो प्रेमळपणा का दाखवते सगळं सांग. अशी मी रूढ काय बनते. बोलली तुला? आता इथे असं नाही बोललीस हे, तू असं कधी बोलत पण काय नाही. बोलली? तुझा टोन तुझ्या टोन मध्ये आहे पहिली. माझा टोन हाच आहे. हे, काय बोलली मी तुला? काय नाही बोललीस, जाऊ दे. तो काय बोलला की मी माझी आईस्क्रीम नाही खाणार. मी बोलली नको खावा, फोर्स नाही करतो त्याला त्याची आईस्क्रीम खायची नाहीये तर. असा टोन होता. हा. नको खाऊ, मग नाही खायची तर नको खाऊ, मी काय करू. ठीक आहे, आजचा आणि हा ब्लॉग बोलतो मी फेकून देईन, तुझी आईस्क्रीम आहे, फेकून द्यायची तर फेकून दे. आणि खरं फेकून दिली. असं कोण पुढचा अपमान करतं तुम्ही, त्याची पब्लिक आहे ना. पब्लिक तुम्ही त्याची सगळ्यांनी त्याला फेक म्हणून कॉमेंट करा कॉमेंट सेक्शन मध्ये. आजचा ब्लॉग आपण इथे जे लोक पुढची रिस्पेक्ट नाही करत थँक्स फॉर त्या लोकांना स्टे मोटिवेटेड, असं लव्ह हे यू ऑल. करायचं, लोकांना ज्ञान द्यायचं नाही अधिकार थांबणार नाही भाई, थांबतच नाही, अशीच कान खात बसते दिवसभर. ठीक आहे, तुला आईस्क्रीम नाही भेटली ना. बाय 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 बाय. चांगल्या मनाने नाही देत का? खरं सांग, आहेत ना पैसे? तुला आहेत. कुठचे घेऊ? चॉकलेट ट्रफल बेस्ट लागतो, बेस्ट. मला देशील ना? परत नाही, मी नाही देणार. ऑन कॅमेरा बोलतो, हा, थोडीशी टेस्टला दे. नाही देणार. मी घेतली शुभमला.